ए चल, काहीतरी युनिक पाहिजे ना. दिवी कसं वाटतं? विजयचं दिवी. बघ ना, बोलायलाही भारी वाटेल ना. दीक्षा उत्साहात म्हणाली. आता पुढे. हाँ, हे भारी आहे. दिवी. आज से तेरा नाम दिवी है भाई. शिवम दिग्विजयला हायफाईव्ह देत म्हणाला. 6 जणांची मैत्री खुलत होती. दिग्विजयही आता जरासा ओपन अप व्हायला लागला होता. दीक्षाचं आणि त्याचं तर अगदी खास बॉन्डिंग होतं. बेस्टी झाले होते दोघे एकमेकांचे. दीक्षा पहिल्यापासूनच ॲडव्हेंचरस होती, त्यामुळे ट्रेकिंग, सायकलिंग, बायकिंग तिला फार आवडायचं. ती हट्टानं त्यालाही तिच्यासोबत घेऊन जायची. त्यालाही हळूहळू हे सगळं आवडायला लागलं होतं. एक दिवस दोघे तोरणा ट्रेकला आले होते. चढून झाल्यावर दम खायला म्हणून दोघे एका ठिकाणी बसले. यार दिवी, एवढे महिने झाले आपण फ्रेंड्स आहोत, पण अजूनही मला तुझ्या नावाशिवाय काहीच माहीत नाही आहे. तुझी फॅमिली आहे तरी कुठं? तुझं नाव तरीही दिग्विजय के एवढंच लिहितोस. चक्कर क्या है बॉस? दीक्षानं पाणी पित विचारलं. तसं काही नाही आहे दिशू. ॲक्च्युली ते माझ्या वडिलांशी पटत नाही फारसं. झाले होते काही वाद, त्यामुळे मग पडलो घराबाहेर. तसंही काय फरक पडतो माझ्या फॅमिलीत कोण आहे वगैरे त्यानं. मी आहे तसा सुखी आहे. जे करायचं आहे ते स्वतःच्या हिमतीवर करायचं आहे मला, त्यांचं सरनेम वापरून नाही. त्यामुळं दिग्विजय के हीच ओळख पुरेशी आहे माझी. तो एके ठिकाणी नजर स्थिरावत म्हणाला. ओके ओके, पण कोणीतरी तर असेलच ना तुझ्या फॅमिलीत ज्याच्याशी तू क्लोज असशील? दीक्षानं विचारलं. माझा धाकटा भाऊ. खूप क्लोज आहोत आम्ही. तो US ला आहे शिकायला. पण प्लीज दिशू, परत नको विचारूस हे असलं काही, दिग्विजय म्हणाला. ओके दिवी, ओके. परत तुझ्या फॅमिलीचा विषय काढणार नाही मी. खुश? बरं चला निघूया, दीक्षा म्हणाली तशी त्यानं मान डोलावली आणि ते पुढे निघाले. दिग्विजय दीक्षाशी खुलून बोलायचा, मनातलं सगळं शेअर करायचा, तिला एनकरेज करायचा. त्यानेच हट्टानं तिला 4 व्हीलर शिकायला लावली होती, ती नको म्हणत असताना. दोघे मस्ती करायचे, भटकायचे. तो तिला गाईडही करायचा आणि प्रोटेक्टही. कॉलेजमध्ये कित्येक लोकांना वाटायचं त्यांचं अफेअर आहे. त्याच्याशी बोलायची तर कुणाची हिंमत नव्हती, पण दीक्षाला मात्र अडून अडून सगळे विचारायचे आणि तीही काहीतरी थातुरमातुर कारणं देऊन वेळ मारून न्यायची. आता वर्तमान. दिवी फक्त माझा बेस्टी नव्हता दक्ष, माझा मेंटॉर, माझा प्रोटेक्टर, सगळं काही होता. खरी दीक्षा काय आहे हे फक्त त्यालाच माहीत होतं. दीक्षाच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. दक्ष आणि कार्तिकही शांत बसले होते. मी त्या दिवसानंतर एका शब्दानंही त्याला त्याच्या फॅमिलीविषयी विचारलं नाही दक्ष, दीक्षा स्वतःला सावरत म्हणाली. त्यामुळं तुमच्याबद्दल मला माहीत असण्याचा प्रश्नच नव्हता. भाई आमच्यात सगळ्यात मोठा. माझ्यासाठी आणि दिव्यासाठी आमचा आयडॉल होता तो. माझ्यासाठी तर जरा जास्तच. मला कायम हेच वाटायचं की मी त्याच्याच सारखा होणार. कॉलेजमधून पासआउट झाल्यावर भाईनं बाबांचा बिझनेस जॉईन केला. सुरुवातीला सगळं चांगलं चाललं होतं, पण नंतर बाबा आणि त्याच्यात खटके उडायला लागले. बाबांना वाटायचं कारखानीस या नावाखाली त्याला सगळी प्रिव्हिलेजेस मिळत आहेत, तर त्यानं हे सगळं स्वबळावर पुढे जायचं खूळ डोक्यात घेतलंय. पण तसाच होता तो, स्वाभिमानी. बाबांचं नाव वापरून त्याला पुढे जायचं नव्हतं. एका प्रोजेक्टवरून बाबांचं आणि त्याचं वाजलं आणि त्याने तिरमिरीत भाईला वाटेल ते सुनावलं. बास, त्याच दिवशी भाई बाहेर पडला. कंपनीच्या कामापुरता यायचा ऑफिसला, पण बाकी मात्र कशातच नसायचा. साधा 1 BHK फ्लॅट रेंटवर घेऊन राहत होता. कालांतरानं बाबांनी त्याला कसंबसं मनवलं कंपनीत परत येण्यासाठी, पण घरी येण्यासाठी मात्र मनवू शकले नाहीत. मी तेव्हा US ला होतो. माझं त्याच्याशिवाय पान हलायचं नाही. छोट्यात छोटी गोष्टही मी त्याच्याशी शेअर करायचो आणि तोही मला गाईड करायचा, समजावून सांगायचा. दक्ष भरल्या डोळ्यानं दीक्षाकडे पाहत बोलत होता. कार्तिकचेही डोळे पाणावले होते. दीक्षा, भाईनं मला सांगितलं होतं तो एका मुलीच्या प्रेमात पडलाय. आत्तापर्यंत मीही हेच समजत होतो की ती मुलगी तू आहेस, पण जर तू ती नाही आहेस मग ती कोण होती? आणि जर तू आणि भाई एवढे क्लोज होतात तर 4 वर्षापूर्वी त्यानं सुसाईड केलं ही एवढी मोठी गोष्ट तुला कशी माहीत नाही? दक्षने प्रश्न केला. त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त तीच आहे दक्ष. तिनं आमची फ्रेंडशिप तोडली, मला आणि दिवीला वेगळं केलं. इतकंच नाही तर आमच्यामध्ये गैरसमजही निर्माण केले
आणि आय एम शुअर 4 वर्षापूर्वी काहीतरी असं झालं होतं जे कुणालाही माहीत नाही आहे, कदाचित तुलाही नाही, जे फक्त तिला माहिती आहे दक्ष. म्हणूनच तर ती पळतीये माझ्यापासून. दीक्षा सुस्कारा सोडत म्हणाली. ती कोण दीक्षा? दक्षने विचारलं. मनस्वी प्रशांत देशपांडे, दिग्विजयची गर्लफ्रेंड. दीक्षा म्हणाली आणि दक्षनी कार्तिक तिच्याकडे आश्चर्यानं पाहायला लागले. व्हॉट? असे का डोळे फाडून पाहताय दोघे? आणि दक्ष, काय म्हणालास तू मगाशी? तुला देवीची गर्लफ्रेंड मी आहे असं वाटत होतं? दीक्षानं त्याच्यावर नजर रोखली. हो, दक्ष म्हणाला. व्हॉट? मूर्ख आहेस तू, दीक्षा ओरडली. काहीतरी कन्फ्युजन झालं असावं. ॲक्च्युली दीक्षा, ते दक्षनं सांगायला सुरुवात केली. आता भूतकाळ. दक्ष नुकताच बाहेरून आला होता. त्यानं फोन चेक केला तेव्हा दिग्विजयचे मिस कॉल्स होते. ओ नो, भाईचे फोन येऊन गेले. आय होप सगळं ठीक असेल. विचार करत दक्षने त्याचा नंबर डायल केला. हे, दिग्विजयचा आवाज आला. भाई, सॉरी यार, ते बाहेर होतो जरा त्यामुळे, दक्ष म्हणाला. नो वरीज. सो कसा चालू आहे स्टडी? मस्त भाई, तुझं कसं सुरू आहे? भाई यार, आई सारखी मागे लागली आहे तुला कन्व्हिन्स कर लग्नासाठी म्हणून. कुछ तो उपाय बताओ. दक्ष वैतागला होता. तिला सांग तिला जास्त वाट पाहावी लागणार नाही, दिग्विजय हसत म्हणाला. अच्छा, हे काय काय म्हणालास? ओ गॉड भाई, दॅट मीन्स तू तू लग्नाला तयार आहेस? आई तर आनंदानं वेडी होईल, मुलींची लाईन लावेल, दक्ष एक्साइटमेंटमध्ये ओरडला. त्याची गरज नाही आहे दक्ष. आय मीन माझं प्रेम आहे एका मुलीवर, दिग्विजय म्हणाला तसा दक्ष उडालाच. काय भाई यार, तू आज तर धक्क्यांवर धक्के देतोयस. वाव, आय एम सो हॅपी. कॉंग्रॅट्स ब्रो. जरा वहिनीचं नाव तरी कळू देत आम्हाला. दक्ष म्हणाला की पलीकडून कुणीतरी मुलगी खिदळत काहीतरी बोलत होती. हॅलो भाई. दक्षला त्या गलक्यात काही ऐकू येत नव्हतं. आम्ही जातोय, तू बस इकडेच, ती मुलगी ओरडली. ओय दिशू, दीक्षा, दिग्विजय ओरडला. ओ, सो तिचं नाव दीक्षा आहे तर. नाईस नेम, दक्षने मनात विचार केला. दक्ष, सॉरी यार, ते जरा. नो प्रॉब्लेम ब्रो. तुला वहिनीसोबत जायचं असेल ना, कॅरी ऑन, आपण नंतर बोलू, दक्ष हसत म्हणाला आणि त्यानं कॉल कट केला. आता वर्तमान. मी त्यानंतर तुलाच भाईची गर्लफ्रेंड समजत होतो. नंतर त्याच्याशी बोलताना नेहमीच मी तुझा उल्लेख वहिनी असाच करायला लागलो. सो ते गैरसमज, दक्ष दीक्षाकडे पाहत म्हणाला, जी त्याच्याकडे अतिशय रागानं पाहत होती. कार्तिकला त्याही सिच्युएशनमध्ये दोघांचे एक्सप्रेशन्स पाहून जरासं हसूच आलं. दक्षने डोळे वटारले तसा तो शांत झाला. दीक्षा, ते दक्षने बोलायचा प्रयत्न केला तशी तिनं मान वळवली. अरे यार. त्याने कार्तिककडे पाहिलं. तो विचारात गढला होता. दीक्षा, तू म्हणालीस या मुलीमुळं दिग्विजय आणि तुझ्यात फूट पडली. जरा सांगशील का काय झालं होतं एक्झॅक्टली? कारण एकंदर तुझ्या बोलण्यावरून मधल्या बऱ्याच गोष्टी तुला माहीत नाही आहेत असं दिसतंय, कार्तिकने विचारलं. आमचं फर्स्ट इयर संपत आलं होतं. 2 महिन्यांवर एक्झाम्स होत्या. दिवी आता आमच्या ग्रुपचा अविभाज्य घटक झाला होता. आम्ही कायम एकत्र असायचो, कॉलेजच नाही तर बाहेरही. आमचं खूप छान बॉन्डिंग होतं. अशातच एक दिवस तिची एंट्री झाली. दीक्षाच्या चेहऱ्यावर जरासे दुखरे भाव होते. दक्ष तिच्याकडे एकटक पाहत होता. भूतकाळ. दीक्षा, काय टाइमपास लावलायस? अभ्यास करायचा सोडून तुमचं काय चाललंय हे मूव्ही आणि सॉंग्स? जरा तरी सिरियस व्हा यार. दिग्विजय वैतागत उरलेल्या 5 जणांवर डाफरला. कधीपासून बिचारा यांना अभ्यास करायला सांगत होता, पण हे 5 जण नुसते वायफळ बडबडत होते. दिवी यार, टेक अ चिल पिल, दीक्षा हसत म्हणाली. तू आहेस ना सिरियस टाईप्स, मग बास आहे की तेवढं. तिनं त्याला चिडवलं तशी त्यानं नकारार्थी मान हलवली. एक्सक्यूज मी, मागून आवाज आला तसं सगळ्यांनीच वळून पाहिलं. ती उभी होती समोर. जीन्स टॉप, हायलाईट केलेले कर्ली केस, माफक मेकअप, त्यामुळे आधीच सुंदर असलेली ती अजूनच उठून दिसत होती.
आदित्य आणि शिवम आवासून तिच्याकडे पाहत होते, तर चक्क कधी नव्हे ते दिग्विजयचीही नजर तिच्यावर स्थिरावली होती. हे 6 पुतळे पाहून ती जरा मात्र गोंधळली. हाय, तिनं हवेत हात हलवला तसे सगळेच भानावर आले. हाय, दीक्षा हसून म्हणाली. येस, मला कॉलेज ऑफिस कुठे आहे सांगता का प्लीज, तिनं अदबीनं विचारलं. सांगायला कशाला पाहिजे, चल ना दाखवतोस तुला, शिवम लगेच उठला. थँक्स, ती हसली. न्यू ॲडमिशन, आदित्यनं विचारलं. हो, आय एम मनस्वी देशपांडे, तिनं हसून ओळख करून दिली आणि सगळ्यांकडे पाहिलं. मनस्वी, नाईस नेम, वेलकम, धरा हसून म्हणाली. थँक्स. तुम्ही? ओ येस, मी आदित्य, हा शिवम, नयना, धरा, दीक्षा अँड ही इज दिग्विजय. आदित्यनं सगळ्यांची ओळख करून दिली तशी मनस्वीची नजर दिग्विजयवर गेली. तोही तिच्याकडे पाहत होता. ती हलकं हसली. नाईस टू मीट यू ऑल, मनस्वी म्हणाली. सेम हिअर, चल ना तुला ऑफिस दाखवतो. शिवम तिच्यासोबत गेला. दिग्विजयने ती गेलेल्या दिशेने वळून पाहिलं, जे की दीक्षाच्या नजरेतून सुटलं नाही. काय दिवी, क्या इरादा है दोस्त, आवडली का, दीक्षानं त्याच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं. ना, तसं काही नाही, ते मी सहजच, त्यानं गडबडत सांगितलं. तशी दीक्षा हसायला लागली. चलता है रे दिवी डार्लिंग, तिनं डोळा मारला तसा तोही ओशाळून हसला. मनस्वी नवीन होती, त्यामुळे या 6 जणांनी तिला आपसुकच त्यांच्या ग्रुपमध्ये सामील करून घेतलं. तीही छान मिक्स झाली होती. दिग्विजयच्या मनात तिच्याबद्दल कुतूहल निर्माण झालं होतं. दीक्षाला जाणवत होतं ते, पण का कोण जाणे मनस्वी जराशी गूढ वाटायची तिला. तिनं कधी कुणाला याबद्दल बोलून दाखवलं नव्हतं. दिवीला तर अजिबातच नाही, कारण कुठेतरी तो तिच्याकडे अट्रॅक्ट होतोय हे तिच्या लक्षात यायला लागलं होतं. आणि तो तिचा बेस्टी होता, त्यामुळे त्याला जर मनस्वी आवडायला लागली होती तर ती उगाच खोडा घालणार नव्हती. दिग्विजयचं MBA कंप्लीट झालं, तरीही ऑफिसचं काम सांभाळून तो या सगळ्यांसाठी खास कॉलेजला यायचा. तो जरी कॉलेजमधून बाहेर पडला असेल तरी दीक्षासोबत त्याच्या मैत्रीत तसूभरही फरक पडला नव्हता, एक गोष्ट सोडून. मनस्वी. आता ते दोघे नाही तर तिघे भटकायचे. दीक्षाचा स्वभाव मनमोकळा होता, त्यामुळं तिनं कधी मनस्वीच्या येण्याबद्दल ऑब्जेक्शन घेतलं नाही. पण मनस्वीच्या मनात काय होतं ते तिला माहीत नव्हतं. एक दिवस दोघी लायब्ररीत बसल्या होत्या. दीक्षा, मनस्वीनं हाक मारली. बोला. डू यू लव दिग्विजय, मनस्वीनं डायरेक्ट प्रश्न केला. दीक्षा 2 मिनटं हँगच झाली आणि तिला हसू आलं. तूच राहिली होतीस विचारायची. यार, का सगळ्यांना असं वाटतं की आम्ही कपल आहोत. नो मनस्वी, वी आर बेस्टीज. आमच्यात प्रेम आहे, पण जसं तुला वाटतं तसं प्रेम नाही आहे. प्युअर फ्रेंडशिप आहे आमची, जीवाला जीव देणारे दोस्त टाईप्स. दिवी माझा मित्र, मेंटॉर, प्रोटेक्टर सारं काही आहे. ही मीन्स अ लॉट टू मी, पण प्रेम नाही आहे, दीक्षानं तिला समजावलं. ओ थँक गॉड, मनस्वी हसली. हे काय होतं, दीक्षाला साधारण अंदाज होता, पण तरीही तिनं मुद्दाम विचारलं. ते आय मीन दीक्षा, आय लव्ह दिग्विजय, मनस्वी लाजत म्हणाली. काय, ओ माय, खरंच, दीक्षा आनंदात ओरडली. श्श, तो लायब्रेरियन बघ कसा बघतोय आपल्याकडे, बाहेर जाऊन बोलूया. मनस्वी दीक्षाला घेऊन बाहेर आली. आता बोल, दीक्षा म्हणाली. आवडतो मला तो, पण त्याचं माहीत नाही ग, मनस्वी म्हणाली. हे सुपर आहे माहिती आहे, चल तुला एक सिक्रेट सांगूनच टाकते. त्यालाही तू आवडतेस, दीक्षा हसून म्हणाली. खरंच, मनस्वीला आनंद झाला होता. दीक्षानं मान डोलावली. दीक्षानेच त्याच्यासाठी स्पेशल डेट प्लॅन केली आणि तिकडे मनस्वीने दिग्विजयला प्रपोज केलं. त्यानं होकार दिला आणि दोघे ऑफिशियली कपल झाले. सुरुवातीचे 2 महिने छान गेले, पण मनस्वीला काही गोष्टी खटकायला लागल्या होत्या. ती सोबत असतानाही दिग्विजय दीक्षाचंच गुणगान गात बसायचा. बरेचदा तिला त्याच्यासोबत फिरायचं असायचं, पण तो दीक्षाला बोलवून घ्यायचा. तिला दीक्षाचा राग यायला लागला होता. दिग्विजयला कळत नाही, पण तिला तरी कळायला हवं ना, हा विचार सतत तिच्या मनात यायचा. भाई, मूर्ख आहे तो, आणि ती तर महामूर्ख आहे. सतत आमच्या मध्ये करत असते. आता काय प्रत्येक वेळेस हिला न्यायचं का डेटवर आम्ही, मनस्वी फोनवर बोलत होती. तिची चांगलीच चिडचिड होत होती. मग हटव ना तिला तुमच्यातून. आता हे काय मी तुला सांगायला हवंय का म्हणू. तुला माहिती आहे तू दिग्विजयसोबत का आहेस. आपलं ध्येय तुझं आणि त्याचं लग्न लावून देणं नाही आहे म्हणू. तो जर तुझ्या जवळ नाही आला तर काय फायदा हे सगळं करायचा.
नो वे, तुला माहिती आहे काय करायचं आहे ते, तिचा भाई म्हणाला. हो भाई. मनस्वीनं फोन ठेवला. त्या दिवसानंतर मनस्वीचं वागणं बदललं होतं. ती हळूहळू दीक्षाला त्याच्यापासून लांब ठेवायला लागली. हाय. एक दिवस दोघे बाहेर जात होते की दीक्षा बाईक घेऊन तिकडे आली. हे दिशू, दिग्विजय तिला पाहून म्हणाला. किधर चली सवारी? अरे ते नेक्स्ट वीक बायकर्स मीट आहे ना, त्याचीच तयारी करायला चालली आहे. चल, येणार आहेस ना तू पण? दीक्षानं विचारलं. हो येतो ना, मनस्वी पण येईल. दिग्विजयने लगेच बाईक काढली, पण मनस्वी मात्र चिडली होती. दीक्षा, तुला जरा म्हणून अक्कल नाहीये का गं? दिग्विजय आणि मी आज फिरायला जाणार होतो. तुला काय गरज होती इकडे यायची? मनस्वी चिडून म्हणाली. ओ सॉरी, तुमचा प्लॅन मला माहीत नव्हता ना, आणि दिवी आणि मी नेहमीच जातो मीटसाठी, सो मला वाटलं, दीक्षा म्हणाली. दिशू, इट्स ओके. मनस्वी, आपण जाऊ ना तिकडूनच बाहेर, दिग्विजय तिला समजावत म्हणाला. वाव, म्हणजे मी एवढं बोलूनही तुला अजून जायचंच आहे का तिकडे? एक काम करा, जा तुम्ही दोघं, करा मस्त मज्जा, मी घरी जातीये. मनस्वी फणकारून तिकडून निघून गेली. दिवी, सॉरी यार, दीक्षाला गिल्टी वाटत होतं. दिग्विजय जरासा आश्चर्यचकित झाला होता. याआधी मनस्वी कधी अशी रिॲक्ट झाली नव्हती. डोंट वरी, मी बघतो काय ते, चल निघूया, दिग्विजय बाईक स्टार्ट करत म्हणाला. त्यानंतर छोट्या छोट्या गोष्टींवरून मनस्वी आणि दिग्विजयची भांडणं व्हायची. मेन विषय दीक्षाच असायचा. मनस्वीला तिचं असं सतत त्याच्यासोबत असणं खटकायचं. त्यावरून ती दिग्विजयलाही वाटेल ते बोलायची. तो त्याच्या परीनं तिला समजवायचा, पण त्याचंही मधल्यामध्ये सँडविच व्हायचं. मनस्वी त्याचं प्रेम होती, तर दीक्षा त्याची बेस्टी. दोघीही त्याच्या आयुष्यात तेवढ्याच महत्त्वाच्या होत्या. दिवी, ठीक आहेस ना तू? सगळं ठीक आहे ना? एक दिवस दीक्षा आणि दिग्विजय भेटलेले असताना तिनंच विषय काढला. आजकाल तो जरासा टेन्शनमध्ये दिसायचा. नाही ना दिशू, मला मनस्वीचं वागणंच कळेनासं झालंय. आय मीन, आपल्या बॉयफ्रेंडसाठी पजेसिव्ह असणं चुकीचं नाही आहे, पण ओव्हर पजेसिव्हनेस का असावा? तिला माहिती आहे आम्ही कमिटेड आहोत आणि मी ती सोडून दुसऱ्या कोणावर प्रेम नाही करू शकत. तरीही ती समजून घेत नाही आहे गं, दिग्विजय हताश होत म्हणाला. दिवी, एक सांगू? दीक्षा म्हणाली. हे बघ, प्रेम वगैरे सगळं ठीक आहे, पण याचा अर्थ तिनं तुझ्या आयुष्याचा ताबा घ्यावा असा होत नाही ना. तुलाही तुझी स्पेस हवीच की. तू काय करावंस, कोणाशी बोलावंस, हे ठरवण्याचा हक्क फक्त तुला आहे. ती न पटलेली गोष्ट तुला सांगू शकते, पण तुझी स्पेस काही राहून घ्यावी तिनं. तू तिच्याशी बोलत का नाहीस एकदा स्पष्ट, नक्की प्रॉब्लेम काय आहे ते, दीक्षानं सांगितलं. बरोबर आहे तुझं दिशू, मी बोलतो तिच्याशी आजच, दिग्विजय म्हणाला आणि दोघे बराच वेळ बसून आपापल्या घरी गेले. रात्री 8च्या सुमारास दीक्षाचा फोन खणखणला. मनस्वीचं नाव पाहून तिनं लगेच फोन रिसीव्ह केला. 10 मिनिटात तुझ्या घराजवळच्या कॉफी हाऊसजवळ ये. फोन कट. हिला काय झालंय? चिडलेली वाटत होती. दीक्षा पटकन आईला सांगून बाहेर पडली. ती कॅफेजवळ पोहोचली तेव्हा मनस्वी प्रचंड रागात धुसफुसत होती. मनस्वी, दीक्षानं आवाज दिला. यू. मनस्वी तिच्या अंगावर धावून गेली आणि तिनं दीक्षाला ढकललं. बेसावध असल्यामुळे दीक्षा लडखडली आणि खाली पडली. आर यू क्रेझी मनस्वी? हे काय करतीयस? दीक्षा हात झटकत उभी राहिली. आता तीही चिडली होती. मी काय करते? रिअली? तू काय करतीयस दीक्षा? आर यू ट्राईंग टू सेपरेट अस? मनस्वी भडकली होती. काय बडबडतीयस? दीक्षा चिडून म्हणाली. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.